आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी कुमारी वंशिका उर्फ मानवता या नागपूरच्या मुलीचा येथे उपोषण सुरू आहे। ही गतिमंद दिव्यांग मुलगी असून हिच्यावरती अनेक वर्षापासून मानसिक आणि आर्थिक छळ हे सातत्याने होत आहे। या ठिकाणी माननीय अनिता कोलते मॅडम या आणि मानवता हे उपोषणाला बसलेले आहे। आमची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की मानवताचा जन्म हा 2000 साली झाला होता आणि 2003 ला तिचे वडील हे मृत्युमुखी झालेत। काही आजारपणामुळे तिच्या वडिलांचं छत्र हे हरवलं आणि तेव्हापासून तिची आई म्हणजे वनिताताई डोंगरे ह्या तिचं पालनपोषण करत आहात। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मानवता ही स्वर्गीय माजी आमदार सुखदेवरावजी डोंगरे म्हणजे हे तिरोडा जिल्हा गोंदिया येथील मतदारसंघाचे आमदार होते आणि यांनी 10 वर्ष आमदारकी उपभोगली आणि आमदाराच्याच नातीला आज आझाद मैदानवरती आपल्या न्यायासाठी यावं लागलं। ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही तिला तिचे हक्क हे मिळण्यासाठी, कारण तिच्या वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती आणि तिचा जो हक्क आहे, एकुलती एक मानवता ही रविकांतजी डोंगरे यांची मुलगी होती आणि रविकांतजी डोंगरे यांचा 2003 ला मृत्यू झाला होता। तेव्हापासून आजपर्यंत मानवताला कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्यांच्या परिवाराकडून मिळालं नाही आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या संपूर्ण म्हणजे सुखदेवरावजी डोंगरे माजी आमदार यांच्या 4 मुलं आणि 4 मुलांपैकी एकाच नातवाने संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या मोठ्या आईला सोबत घेऊन ही हडप केलेली आहे। या ठिकाणी मी काही सातबारे दाखवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाला सर्व जमीन महाराष्ट्र शासनाने ॲक्वायर केली होती। गोसीखुर्द प्रकल्पासाठी काही राष्ट्रीय महामार्गासाठी ॲक्वायर केली होती। त्या जमिनीचा सुद्धा मोबदला वारस हक्काने या वंशिकाला मिळालेला नाही आहे आणि याच ठिकाणी म्हणजे सुखदेवराव डोंगरे यांची पत्नी शकुंतला डोंगरे यांचं नाव या सातबाऱ्यावरती आहे आणि डायरेक्ट नातवाचं नाव म्हणजे संकेत अनिल डोंगरे यांचं चढलेलं आहे। तर 4 मुलं आणि 4 मुलांची नावं नाही आहे, 4 मुलांची नावं नाही आहे, म्हणजे नातवांची नावं नाही आहे। एकाच नातवाचं नाव कसं आलं? आज आझाद मैदान येथे कुमारी मानवता उर्फ वंशिका डोंगरे तिच्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत। त्याचं कारण असं की जो तिचा कायद्यानुसार तिला जो वारसा हक्क मिळाला पाहिजे होता तो तिला मिळालेला नाही आहे। आज ती 25 वर्षामध्ये आहे आणि आपण बघतोय की ती दिव्यांग आहे। तिला थोडं म्हणजे फार कमी बोलता येतं, मोजक्या शब्दामध्ये मत मांडू शकते, परंतु शोकांतिका आहे की जर तिचा अधिकार असल्यावरही तिला तिच्या घरच्यांनी म्हणजे चुलत भाऊ म्हणावं, तिची मोठी आई म्हणावं, यांनी तिला त्यांच्या वारसा हक्कातून बेदखल केलं। हे फार चुकीची गोष्ट आहे। आणि सोबतच जे काही अधिकारी वर्ग आहेत, जे तहसीलदार असेल, मंडल अधिकारी असेल, कलेक्टर असेल, आणि जर 7 बाऱ्यावर फक्त एकाच व्यक्तीचं नाव येतं तर इथे कुठेतरी ते मॅनेज झालेलं असं आपल्याला दिसून येतं। तर जे आमची मागणी ही आहे की तिला तिचा वारसा हक्काचा अधिकार मिळायला पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टपणा केलेला आहे, तिच्या वडिलांचे जे काही नाव काढलेले आहे, आज तिचे वडील आज आपल्यामध्ये नाही आहे, त्याबद्दल आपण खेद व्यक्त करू शकतो, परंतु तिच्या वडिलांचा जो काही अधिकार आहे तो तिला मिळायला पाहिजे। ती एकटीच त्यांची मुलगी आहे आणि जे अधिकारी आहेत भंडारा जिल्ह्याचे असतील, गोंदिया जिल्ह्याचे असतील, वर्धा जिल्ह्याचे असतील, चंद्रपूर जिल्ह्याचे असतील, जिथे ज्या ठिकाणून तिचं नाव काढण्यात आलं त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ आम्ही कारवाई करावी ही आमची इथून विनंती आहे। सोबतच जे संकेत डोंगरे ज्यांनी हा सगळा कारभार केलेला आहे, स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी स्वतःची लिडरकी सिद्ध करण्यासाठी जर असा प्रकार एका मतिमंद मुलीवर जर अन्याय करता येतो तो फार चुकीचा आहे। त्यासाठी आज आझाद मैदानावरून मी आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती करते, तसेच सर्व जनतेला विनंती करते की मानवतेला न्याय देण्यासाठी तात्काळ सर्वांनी मदत करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करते। धन्यवाद। निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क।